65 वर्षीय प्रकाशराव हे निवृत्त शिक्षक होते. पत्नी शांतताई आणि प्रकाशराव पेन्शनवर आपलं साधं सुधं जीवन आनंदाने व्यतीत करत होते. त्यांना मुलगा नव्हता, पण 5 मुली होत्या, ज्या लग्न होऊन आपापल्या संसारात रमल्या होत्या. नवरा बायकोचं हे सुखी जगणं शांत होतं. मात्र म्हणतात ना, वेळ कोणासाठी थांबत नाही. एके रात्री अचानक शांतीताईंचा झोपेतच मृत्यू झाला. ह्या अपघाताने वृद्ध प्रकाशरावांची जगण्याची सोबतच नाहीशी झाली. अचानक त्यांचं आयुष्य रिकामं झालं. ह्या वयात त्या एकटेपणाची जाण अजून तीव्र होऊ लागली. पत्नीच्या निधनानंतर 5ही मुलींना आपल्या वडिलांची काळजी वाटू लागली. त्यांचं खाणं पिणं, औषधं, घराची काळजी याचं काय, ह्या विचारांनी त्या व्याकुळ झाल्या. खूप चर्चा झाल्यानंतर मोठी मुलगी सुमन म्हणाली, आपण बाबांसाठी एक कायमस्वरूपी कामवाली बाई ठेवूया, जी त्यांची काळजी घेईल. सर्व बहिणींना हे योग्य वाटलं आणि काही दिवसातच एक कामवाली बाई ह्या घरात आली. शांतीताई गेल्यानंतर 15 दिवस मुली वडिलांसोबत होत्या. मात्र शेवटी त्यांनाही परत आपल्या संसाराकडे वळावं लागलं. मुली गेल्यावर प्रकाशरावांचं घर अगदी ओसाड वाटू लागलं. कामवाली बाई फक्त तिचं ठरलेलं काम करत होती. तिला प्रकाशरावांच्या भावनांशी काहीच देणं घेणं नव्हतं. मनाच्या जखमा वाळवण्यासाठी सहवास हवा असतो आणि तोच त्यांच्याकडे नव्हता. शांतीताईंच्या निधनानंतर सुरुवातीला मित्र नातेवाईक भेटायला येत होते. हळूहळू सगळे कमी झाले. आता प्रकाशरावांशी बोलायला किंवा त्यांचं दुःख वाटून घ्यायला कोणीही नव्हतं. सुखात सगळे असतात, पण दुःखात कोणीही जवळ राहत नाही. हे मात्र सत्य प्रकाशरावांना नव्याने जाणवलं. एकटेपणामुळे त्यांनी बाहेर जाणंही सोडलं. आजूबाजूच्या लोकांना वाटायचं की ते शांत आयुष्य आहेत, त्यांच्या आयुष्यात शांत आहेत, पण त्यांच्या एकटेपणाच्या वेदना त्यांच्या मनाला पोखरत होत्या. एकटे राहण्याच्या मानसिक तणावामुळे प्रकाशरावांची तब्येत हळूहळू बिघडू लागली. त्यांना आता अंथरुणावरून उठणंही कठीण झालं. त्यांच्या मुलींना वडिलांच्या प्रकृतीची बातमी कळाली तेव्हा 5ही मुली घाईघाईने घरी आल्या. वडिलांची ती अवस्था पाहून त्या दुःखाने गलबलल्या, पण तरीही त्यांचं आयुष्य आपल्या संसारात अडकलेलं होतं. वृक्षाचा आधार मोडला तर सावलीही हरवते, याचा अनुभव प्रकाशरावांना आलाच होता. मुलींनाही आपल्या वडिलांसाठी वेळ देता येत नव्हता आणि प्रकाशरावांसाठी एकटेपणाचा हा प्रवास अधिकच दुःखदायक झाला. सर्व मुलींनी खूप विचार विनिमय केल्यानंतर एक ठोस निर्णय घेतला. प्रकाशराव प्रत्येकीच्या घरी 2-2 महिने राहतील आणि त्यांच्या घराला विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांची देखभाल केली जाईल. या निर्णयाने सर्वांचं समाधान वाटलं. सगळ्यांचा विश्वास होता की वडील एकटे राहण्याऐवजी त्यांच्या सहवासात राहतील आणि आनंदी होतील. घर विकण्याचा निर्णय जेव्हा प्रकाशरावांना सांगण्यात आला तेव्हा त्यांच्या मनाला खूपच मोठा धक्का बसला. या घरात त्यांनी आपलं अख्खं आयुष्य घालवलं होतं. हसत खेळत मुलींना वाढवलं होतं. त्यामुळे ह्या घराला सोडून जाणं त्यांच्यासाठी असह्य झालं होतं. पण सगळ्यांच्या निर्णयाला मान्य करणं त्यांच्यासमोर अपरिहार्य होतं. त्यांनी स्वतःला समजावलं, एकटं राहण्यापेक्षा जिथं कोणी बोलायला असेल तिथं राहणं योग्य आहे, चांगलं आहे. शेवटी जड अंतकरणाने त्यांनी घर विकण्यासाठी होकार दिला. घर विकल्यानंतर सर्वात मोठी मुलगी सुमन त्यांना आपल्याकडे घेऊन गेली. सुमनच्या घरात पोचल्यावर तिच्या कुटुंबाने त्यांचं प्रेमाने स्वागत केलं. सुमनच्या मुलाने आनंदाने ओरडून म्हटलं, आजोबा आले. जावईही त्यांच्याशी आदराने वागत होते. हे सगळं पाहून प्रकाशरावांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. त्याने विचार केला, जिथं एवढं प्रेम मिळतंय तिथं राहणं कधीही चांगलं. सुमनने त्यांना एक स्वतंत्र खोली दिली, ज्यामध्ये त्यांच्या सर्व गरजांची काळजी घेतली होती आणि खोलीसह अटॅच बाथरूम ही असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. सुमनच्या ह्या व्यवस्थेमुळे प्रकाशरावांचं मन अगदी भरून आलं. त्यांना जाणवलं, ह्या वृद्ध वयात कोणाला तरी माझी गरज आहे, कोणीतरी माझी काळजी घेते. सुमनच्या घरातल्या प्रेमळ वातावरणामुळे प्रकाशरावांची तब्येत हळूहळू सुधारू लागली. परिस्थिती शांत आणि समाधानकारक वाटत होती. दरम्यान त्यांच्या दुसऱ्या मुलीचेही फोन येत होते. त्यामुळे प्रकाशरावांना त्यांच्या मुलींचा आधार जाणवत होता. 1 महिना सुखात गेला, पण नंतर हळूहळू सुमन आणि तिचा नवरा आणि मुलांच्या वागण्यास बदल जाणवू लागला. सुरुवातीला आपलेपण कमी होत गेलं. आता सुमनच्या मुलांनी आजोबांबद्दलची प्रेमळ वागणूक ती उरलीच नव्हती. सुमनचा नवरा जो आधी आदराने वागत होता
तो आता त्यांना दुर्लक्षित करू लागला. प्रकाशरावांच्या मनात नवा प्रश्न उभा राहिला, माझं इथं राहणं खरंच योग्य आहे का? एका संध्याकाळी प्रकाशराव आपल्या खोलीत जप करत बसले होते. सुमन त्यांच्या खोलीत आली, त्यांच्या शेजारी पलंगावर बसली आणि ते जप संपवतील याची वाटच पाहू लागली. तिचं अचानक असं बसणं प्रकाशरावांसाठी अनपेक्षित होतं. त्यांना आश्चर्य वाटलं, आता ती माझ्याशी काय बोलणार आहे? आज अचानक ह्या म्हाताऱ्याची सुमनला का आठवण झाली हे त्यांना समजले नाही. प्रकाशरावांनी अनेक वेळा तिला बोलवलं तरी ती त्यांच्या जवळ येत नव्हती. काही ना काही कारण सांगून ती त्यांना टाळतच होती. प्रकाशरावांच्या मनात विचार आला, नक्कीच काहीतरी कारण असेल, असं काहीतरी काम असणार. प्रकाशरावांनी जपमाळ एका कापडात गुंडाळून ठेवली आणि सुमनला येण्याचं कारण विचारलं. सुमन त्वरित उत्तरली, बाबा, उदय म्हणत आहे की तुम्हाला दुसऱ्या खोलीत शिफ्ट करावं लागेल, कारण या खोलीला भाड्याने द्यायचं आहे, त्यामुळे जास्त पैसे मिळतील, कारण घराचा खर्च आता वाढला आहे. सुमनचे हे बोलणं ऐकून प्रकाशरावांच्या मनाला जबरदस्त धक्का बसला. त्यांना चांगलं माहित होतं की ह्या घरात दुसरी कोणतीही खोली नाही जिथे त्यांना शिफ्ट करता येईल. ते गप्प बसले आणि सुमनचं सगळं बोलणं ऐकू लागले. त्यांना समजलंही नाही सुमन काय काय बोलत होती, पण प्रकाशरावांचं डोकं शून्य होऊन गेलं होतं. थोड्या वेळाने आपल्या मनात विचार करून त्यांनी सुमनचं बोलणं न तोडता तिला त्या खोलीचं भाडं विचारलं, कारण त्यांना माहित होतं की सुमनला त्यांच्याकडून त्या खोलीचं भाडंच हवं होतं. सुमनने पटकन भाडं सांगितलं आणि त्यासोबतच खाण्यापिण्याचेही पैसे सांगितले. ती खोलीतून बाहेर निघून गेली. प्रकाशराव तासनतास एकटे बसून त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते आणि त्यांचे अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्यांना आणि कानांना विश्वास बसत नव्हता की त्यांची स्वतःचीच मुलगी त्यांच्याकडूनच भाडं आणि खाण्यापिण्याचे पैसे मागत आहे. ते विचार करत होते, हे सगळं प्रेम, आपलेपणा, मान, सन्मान हे सर्व या वृद्ध माणसाला त्यांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी केलं होतं का? ते स्वतःला विचारत होते. जर सुमनने पैसे मागितले असते तर मी तिला दिले नसते का? शेवटी ती माझीच मुलगी आहे. मुलींच्या घरी आईबाप मरेपर्यंत पाणीही पित नाहीत, तर मी तिच्या ह्या उपकारात तिला डबल पैसे देऊन मदत केलीच असती. पण अशा पद्धतीने भाडं आणि खाण्याचे पैसे मागून सुमनने प्रकाशरावांचं मन फार दुखवलं होतं. हे सगळं त्यासाठी होतं का? हा प्रश्न त्यांच्या मनात घुमत होता आणि एक गोष्ट त्यांच्या मनात येत होती, आज त्यांना त्यांच्या पत्नी शांतीताईंची खूप आठवण येत होती. सुमनच्या घरात राहून आज 2 महिने झाले होते. आता त्यांचं मन सुमनकडे पाहून पूर्ण बदलून गेलं होतं. त्यांना त्यांच्या घरातून लवकर बाहेर जायचं होतं, कारण ह्या 2 महिन्यात त्यांना त्या घरात कधीही भांडण, कधी रडणं, कधी तक्रारी करणं, कधी त्यांच्या मुलांच्या नावाने काही मागणं, असं सगळं काही सहन करावं लागलं होतं. प्रकाशरावांना त्या घरात एक ATM सारखं वापरलं जात होतं. त्यांना खर्च केलेल्या पैशांचं दुःख नव्हतं, पण दुःख होतं की सुमनच्या घरात त्यांना वडिलांच्या नात्याने नाही तर भाडेकरू म्हणून पाहिलं जात होतं. त्यांना आता त्या घरात असणं, फार सहन करणं अशक्य होऊ गेलं होतं. त्यांनी ताबडतोब आपल्या दुसऱ्या मुलीला गीता आणि तिच्या पती प्रदीपला फोन करून सांगितलं की लवकरात लवकर सुमनच्या घरातून मला घेऊन चला. आता प्रकाशरावांना सुमनच्या घरी राहून 2च महिने झाले होते आणि आता त्यांना पुढील प्रवास गीताच्या घरी ठरवला होता. त्यांना आनंद होता, कारण ह्या गुदमरलेल्या आयुष्यातून सुटका होईल असं त्यांना वाटत होतं. गीता कोल्हापुरात राहत होती आणि त्यांच्या घरात किती नातलग किंवा मित्र भेटायला येईल असा विचार त्यांना दिलासा देत होता. गीताने आपल्या वडिलांचं प्रेमाने स्वागत केलं. प्रकाशराव जेव्हा घरी पोहोचले तेव्हा गीताची 2 मुलं त्यांच्या आजोबांच्या मागे पळू लागली. आजोबांच्या आगमनामुळे त्या घरात खूप आनंद पसरला होता. गीताने आपल्या वडिलांसाठी सुमनप्रमाणेच वेगळ्या खोलीत सगळं तसंच व्यवस्थित करून ठेवलं होतं. पण यावेळी प्रकाशराव जरा सावधच होते, म्हणून त्यांनी थेट त्या खोलीचं भाडंच विचारलं. बाळा मला सांग की खाण्यापिण्याचं आणि ह्या खोलीचं भाडं किती होईल? नंतर कोणालाही त्रास होऊ नये. गीता आश्चर्यचकित होऊन म्हणाली, बाबा, तुम्ही असं काय बोलत आहात? मी तुमच्याकडून इथे राहण्यासाठी आणि खाण्यापिण्याचे पैसे घेणार? तुम्ही माझे बाबा आहात आणि तुम्ही इथे हक्काने राहायला हवं. तुम्ही असं कसं विचारू शकता की मी तुमच्याकडून पैसे घेऊ शकते? कोणतीही मुलगी आपल्या आईबाबांकडून
त्यांचं राहण्याचं आणि खाण्यापिण्याचं का मागेल? गीताचं बोलणं ऐकून प्रकाशराव थोडे हसले आणि हसून गीताला सांगू लागले, बाळा, माझ्याबरोबर असं एका मुलीने केलं आहे. गीताला काही समजलं नाही, तर तिने प्रकाशरावांना सगळं स्पष्ट सांगायला सांगितलं. प्रकाशरावांनी सुमनच्या घरी जे काही सहन केलं होतं ते सगळं, जे त्यांच्याबरोबर घडलं होतं ते सगळं त्यांनी गीताला सांगितलं. कशा प्रकारे सुमनच्या घरात त्यांच्याशी व्यवहार केला जात होता याबद्दल त्यांनी सगळं काही सांगितलं. हे सांगताना प्रकाशरावांच्या डोळ्यांतून मात्र अश्रू वाहू लागले. ते खूप मनाने दुःखी झाले होते, कारण कधी स्वप्नातही त्यांनी असा विचार केला नव्हता की त्यांची स्वतःची जन्मदाती मुलगी असं काही करेल की प्रकाशरावांच्या शब्दांवर गीताचा विश्वास बसत नव्हता. तिला विश्वास होत नाही की सुमन अशा काही गोष्टी करू शकते. तिने ठरवलं की सुमनला विचारेल की असं का केलं, पण प्रकाशरावांनी तिला थांबवलं. उगाचच हे वाढवून काय उपयोग आहे? गीताने आपल्या बाबांचं म्हणणं ऐकलं आणि विषय तिथेच बंद करून टाकला. आता प्रकाशराव गीता आणि तिच्या कुटुंबियांसोबत खूप सुखाने आणि आरामात राहू लागले. गीताच्या घरी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि कधीही कोणाचीही तक्रारही नव्हती. गीता आणि तिच्या कुटुंबियांना त्यांच्या गरजा पूर्णपणे ध्यानात होत्या. त्यांनी ध्यानात घेतल्या होत्या. हळूहळू प्रकाशराव सुमनच्या घरी रमू लागले. जुन्या आणि कडव्या गोष्टी विसरून लागले. गीताचं प्रेम आणि तिचं सहकार्य त्यांना पुन्हा नव्या जीवनाची उमेद देत होतं. आता त्यांना कोणाबद्दल तरी तक्रार नव्हती आणि नाही कोणाबद्दल राग होता. गीताच्या घरी राहून त्यांना आता 2 महिने पूर्ण होणार होते. गीताच्या घरून जाण्याच्या 2 दिवस अगोदर गीता आपल्या बाबांच्या खोलीमध्ये त्यांच्याजवळ येऊन बसली, कारण तिला त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवायचा होता. गीताने त्यांच्या जवळ बसून नवीन आणि जुन्या भरपूर गोष्टींवर चर्चा केली. गीताचा असा व्यवहार पाहून प्रकाशराव खूप आनंदित झाले. त्यांनी गीताला आपल्या गळेशी लावून खूप आशीर्वाद दिले. त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. थोड्या वेळातच गीताचा नवरा प्रदीप त्याच खोलीत आला आणि ज्या ठिकाणी बाप लेकींमध्ये संवाद सुरू होता, प्रदीपच्या हातामध्ये एक डायरी होती. खोलीमध्ये येताच तो ती डायरी गीताला देऊ लागला. गीताने ती डायरी प्रकाशरावांना वाचायला दिली. आता प्रकाशराव खूप आश्चर्याने त्या डायरीमध्ये पाहू लागले. त्यांना आता समजत नव्हतं की ती डायरी त्यांना का दिली जात आहे. त्यांनी त्या डायरीला हातामध्ये घेतलं आणि प्रदीपला विचारलं, जावई बापू, ही कसली डायरी आहे? गीताने प्रकाशरावांना ती डायरी वाचण्यासाठी सांगितली. प्रकाशरावांनी डायरी वाचली. डायरी वाचण्यासाठी पान उघडलं आणि एक करून त्याला वाचू लागले. डायरी वाचताच प्रकाशरावांचे डोळे विस्फारले. ते कधी डायरीत बघत होते तर कधी गीता आणि प्रदीपला. डायरी वाचताना ते एकदम शून्य झाले. त्यांना धक्का बसला होता, कारण समजत नव्हतं हे सगळं कसं आणि का झालं. त्यांना एवढी किंमत देणारं जावई आणि एवढं प्रेम करणारी मुलगी असं कसं करू शकतात? त्या डायरीमध्ये प्रकाशराव जेव्हापासून त्यांच्याजवळ राहायला आले होते तेव्हापासून ते आजपर्यंतच्या सगळ्या खर्चाचा 1-1 रुपयांचा हिशोब लिहिला होता. 1-1 रुपये वयाचा हिशोब होता त्या डायरीमध्ये. त्यांच्या खोलीमधल्या सगळ्या सुविधा, त्यांच्या खोलीचं लाईट बिल, त्यांना फिरायला घेऊन गेलेला खर्च, यायला जायला लागलेलं पेट्रोल किंवा तिकिटाचे पैसे, फळ, भाज्या आणि माहीत नाही अजून काय काय, या सगळ्यांचा 1-1 रुपयाचा हिशोब त्या डायरीमध्ये लिहिला होता. प्रकाशरावांनी कधी आणि कुठे खर्च केला होता सगळं तारीख आणि वेळेसह लिहिलं होतं. हे सगळं पाहून प्रकाशरावांना खूप दुःख झालं. त्यांना समजत नव्हतं की त्यांच्याबरोबर हे सगळं का करत आहेत सगळे. प्रकाशराव मनातल्या मनात विचार करू लागले. घर विकताच सगळ्यांना पैसे दिले होते, तरी सुद्धा ह्या वृद्ध बापाकडून ह्या मुलींना काय हवं आहे ते स्वतःला आणि आपल्या कर्माला पोचू लागले. आणि प्रकाशरावांच्या डोळ्यांतून घळाघळ पाणी वाहू लागलं. आपल्या डोळ्यातलं पाणी पुसून ते गीताला म्हणाले, गीता, मी तर समजत होतं हे सगळं प्रेम, आपलेपण आणि सगळं या म्हाताऱ्या बापासाठी आहे, पण मी चुकीचं होतं बाळा. हे सगळं बापासाठी नाही, त्याच्या पैशांसाठी होतं. ते रडत रडत आपल्या संस्काराला दोष देऊ लागले. कदाचित माझ्या संस्कारांमध्ये काहीतरी कमी राहिलं असेल, नाहीतर मला असा धोका देऊन धक्के खायला लागलेच नसते. गीता खूप शांत स्वरात म्हणाली, बाबा, यामध्ये रडण्यासारखं काय आहे? तुम्ही सुमनताईला एवढं देऊ शकला, मग मीही तेच मागितलं आहे. जो मी तुमच्यावर खर्च केला आहे, तुम्ही सुमनताईच्या घराचं भरत भाडं होता
तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं नाही आणि आज मी थोडंसं मागितलं, मग तुम्हाला एवढं का वाईट वाटत आहे? तुम्हाला एवढी पेन्शन मिळते, त्यातले थोडे पैसे आम्हाला दिले तर तुम्ही गरीब तर होणार नाहीत ना. गीताच्या तोंडून असे शब्द ऐकून प्रकाशरावांना खूप मोठा झटका बसला. ते विचार करू लागले की गीताने कधीच जाणीव सुद्धा करू दिली नाही की तिच्या मनामध्ये एवढं विष कालवलं गेलेलं आहे. प्रकाशराव आता काहीही समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. ते आता विचार करण्याची शक्ती पूर्णपणे गमावून बसले होते. त्यांच्या मनांवर एकानंतर एक घाव होत होते. तिथेच गीता आणि प्रदीप प्रकाशरावांच्या हातात चेक देऊन बाहेर निघून गेले. आज प्रकाशरावांना आपल्या पत्नीची शांताताईंची खूप आठवण येत होती. कदाचित तू एकटी मला सोडून गेली नसतीस तर मला असं दारोदारी भटकत राहावं लागलंच नसतं. असो, चूक तर माझ्याकडूनच झाली आहे. मी ह्या मुलींचं ऐकून आपलं घर विकलं. आता प्रकाशरावांचं मन आपल्या सगळ्यांच्या मुलींवरून उठलं होतं. आता त्यांना कोणाजवळही जाण्याचं नव्हतं. कारण त्यांना समजलं होतं की कोणालाही आपल्या वडिलांची गरज नाही. प्रत्येकीला बापाला मिळणारी पेन्शन हवी होती. त्यांना फक्त त्यांचा पैसा दिसत होता. सगळ्या एकेकीशी स्पर्धा करत होत्या की कोण सगळ्यात जास्त बापाला हडपणार आहे. त्यांचा म्हातारा बाप जिवंत राहिला की मेला याच्याशी त्यांना काहीच देणं घेणं नव्हतं. प्रकाशराव विचार करत होते, सुमनच्या घरी धोका मिळाल्यानंतरही मी तिला माफ केलं होतं आणि ते सुद्धा गीताने दाखवलेलं आपलंपण आणि प्रेमामुळे. त्यांना वाटलं होतं की त्यांच्या मुलींमध्ये काहीच कमी नाही. तिने कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हे सगळं केलं असेल. पण आज गीताने पण त्यांना असं जाळ्यात अडकवलं होतं की तिथून ते ना निघू शकत होते ना स्वतःला सावरू शकत होते. एवढं सगळं झाल्यानंतरही त्यांच्याजवळ आता कोणताही मार्ग शिल्लक राहिला नव्हता. आता ते काय करणार, कुठे जाणार ते विचार करू लागले. आता हे आयुष्य काहीच उपयोगाचं नाही, त्यांची ना कोणाला गरज नाही असा विचार करून त्यांनी त्या चेकवर सही केली आणि आता विचार करू लागले. आई बाप आपल्या सगळ्या मुलांचं एका खोलीतच पालन पोषण करतात, पण एवढे सगळे मिळून आपल्या एका आई वडिलांना स्वतःजवळ ठेवू शकत नाहीत का? आता प्रकाशरावांना खूप 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 काळजी वाटू लागली होती. ते रोजच्या देखाव्यापासून आणि आपल्याच बापाबरोबर केलेल्या हुशारीला कंटाळलेले होते. ते स्वतःसाठी असं ठिकाण शोधू इच्छित होते ज्या ठिकाणी ते आपल्या आयुष्यात राहिले काही आणि आपलं म्हातारपण सुखाने आणि आरामात घालू शकतील. त्या ठिकाणी कोणाची किटकिट नाही आणि नाही कोणाची हुशारी. आता ते खूप टेन्शनमध्ये राहू लागले. त्यांचं हे एकटेपण आणि त्यांची निराशा याचं मुलींना काहीच देणं घेणं नव्हतं. तेव्हा त्यांनी आपल्या एका जुन्या मित्राला फोन केला आणि आपल्या सगळ्या त्रासांबद्दल सांगितलं. त्यांच्या मित्राने त्यांना वृद्धाश्रमात राहण्याचा सल्ला दिला. त्या ठिकाणी तुझे दिवस आरामात जातील. प्रकाशरावांना आपल्या मित्राचा वृद्धाश्रमात राहण्याचा आणि जाण्याचा सल्ला तोच सल्ला योग्य वाटला. ते विचार करू लागले, जर कोणाला माझी गरजच नाही तर मी कोणाबद्दल काय विचार करू? कमीत कमी म्हातारपणाचे राहिलेले दिवस तरी व्यवस्थित जातील. माझ्यासारखे अनेक लोक तिथे भेटतील. सुख दुःख वाटणारं कोणीतरी मिळेल. त्यांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निश्चय केला, पण त्यांना वृद्धाश्रमात जाण्याआधी आपल्या मोठ्या भावाला एकदा भेटायचं होतं. ते आपले मोठा भाऊ सदानंद रावांवर खूप 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 प्रेम करत होते. त्यांना खूप मान देत होते, म्हणून त्यांना वृद्धाश्रमात जाण्याबद्दल सांगणार होते. प्रकाशरावांची बायको आणि त्यांच्या बहिणींचं कधीच पटलं नाही. त्यामुळे दोन्ही भाऊ एकमेकांशी जास्त भेटत नव्हते. असं अजिबात नव्हतं की दोघेही भाऊ एकमेकांना भेटले नाही म्हणून त्यांना एकमेकांवरचं प्रेम कमी झालं. प्रकाशराव आपल्या भावाची आठवण काढून आपल्या बालपणात हरवले. प्रकाशराव त्या दिवसांना आठवू लागले की कसे ते दोघे आणि त्यांचा मोठा भाऊ सदानंद दोघे एकत्र मिळून प्रेमाने राहत होते. पण दोघांची लग्न झाल्यानंतर दोघांनी रोजच्या होणाऱ्या भांडणापासून वाचण्यासाठी वेगळं राहणं योग्य समजलं आणि त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये प्रेम राहिलं. आपल्या मोठ्या भावाची आठवण काढून प्रकाशरावांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. प्रकाशराव आपल्या भावाला भेटून आपलं मन हलकं करू इच्छित होते. आपल्या डोळ्यातलं वाहत असलेलं पाणी पुसून त्यांनी आपल्या भावाला फोन लावला आणि त्यांना भेटण्याची इच्छा सांगितली. त्यांचे मोठे भाऊ सदानंद खूप आनंदित झाले. आपल्या भावाला आनंदित असलेलं पाहून
प्रकाशरावांचा कंठ दाटून आला आणि ते मोठ्या मोठ्याने रडू लागले. ते आपल्या भावाला भेटण्यासाठी आतुर झाले. त्यांनी फोनवर भेटण्याची वेळ ठरवली. सदानंदराव आपल्या भरलेल्या कुटुंबाबरोबरच सांगलीला राहत होते. प्रकाशराव येणार आहे ही बातमी त्यांच्या घरातल्या सर्वांना सांगितली. त्यांच्या घरातील सर्वजण ही बातमी ऐकून आनंदित झाले आणि प्रकाशरावांना भेटण्यासाठी उत्सुक झाले. असो कसं तरी करून प्रकाशराव आपल्या मोठ्या भावाच्या घरी पोहोचले. घरी पोहोचताच त्यांचं प्रेमाने स्वागत करण्यात आलं. आता प्रकाशराव त्यांचं प्रेम पाहून भावुक झाले. प्रकाशरावांना त्यांच्याकडून असं प्रेम आणि आपुलकीपणाची आपलेपणाची अपेक्षा नव्हती. कारण ज्या प्रकारे ते या सर्वांपासून वेगळे झाले होते आणि एवढ्या वर्षांपासून त्यांनी या सर्वांशी कोणताही संबंध ठेवला नव्हता. कधी कधी फक्त आपल्या मोठ्या भावाशी बोलत होते, नाहीतर फक्त मुलांच्या लग्नात येणं जाणं ठेवलं होतं. शेवटचं भेटणं तर प्रकाशरावांच्या बायकोच्या मृत्यूच्या वेळीच झालं होतं. प्रकाशरावांना आपल्या भावाच्या घरी येऊन काही तास झाले होते की ते परत जायचं म्हणू लागले. ते परत जाणार हे ऐकून त्यांचा मोठा भाऊ त्यांना काही दिवस राहण्यासाठी आग्रह करू लागला. प्रकाशरावांना कोणावर ओझं व्हायचं नव्हतं म्हणून ते जाण्याबद्दल बोलत होते. पण आपल्या भावाचा मान ठेवण्यासाठी ते काही दिवस तिथे राहण्यासाठी तयार झाले. मग सर्वांनी एकत्र मिळून जेवण केलं. रात्र होताच दोघेही भाऊ एका खोलीमध्ये झोपले. तेव्हा त्यांचा भाऊ सदानंद प्रकाशरावांना त्यांच्या उदासीकरणाचं कारण विचारतात. प्रकाशराव त्यांचं असं विचारणं ऐकून थोडे आश्चर्यचकित झाले. ते आपल्या मनामध्ये विचार करतात की मी माझ्या मनातलं कोणालाही काही सांगितलं नाही. मग दादाला कसं माहीत झालं की मी दुःखामध्ये आहे, मी खूप दुःखी आहे आणि उदास आहे. प्रकाशराव आपल्या विचारांमध्ये मग्न होते की तेव्हा सदानंदराव त्यांना हलवून म्हणाले, प्रकाश कसला विचार करतोयस? तेव्हा प्रकाशराव म्हणाले, तुला हे सगळं कसं माहीत झालं की मी टेन्शनमध्ये आहे? जर सगळं व्यवस्थित असतं तर कोणी आपल्या म्हाताऱ्या बापाला असं एकट्याला एवढ्या दूर प्रवास करायला पाठवलंच नसतं. तुला एकट्याला पाहून मला समजलं होतं की काहीतरी आहे आणि राहिलेला तुझा चेहरा सांगतच होता. सांग काय झालं? तेव्हा प्रकाशराव आपल्या भावाला आपल्याबरोबर जे घडलं ती सगळी हकीकत सांगतात की कसं त्यांच्या मुलींना त्यांची गरज नाही तर त्यांच्या पैशांची गरज आहे. प्रकाशराव आपल्या एक मुलीने केलेल्या चुकीच्या व्यवहाराची सविस्तर माहिती आपल्या भाऊ आणि वहिनीला सांगतात आणि सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. तेव्हा सदानंदराव आणि त्यांची बायको त्यांच्या बायकोला प्रकाशरावांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवणं फार फार कठीण वाटत होतं. कारण त्यांनाही समजत नव्हतं की कोणतीही मुलगी आपल्या बापाबरोबर असं कसं वागू शकते आणि त्यांचा असा विचार करणं बरोबरच होतं. कारण कुठे ना कुठे आपण ह्या सर्वांनी ह्या जगात मुलांद्वारे वर्तन केलेले बघितलंय आणि ऐकलेही आहेत. पण मुलींनी केलेल्या अशा प्रकारच्या वागणुकीबद्दल विचारही कधी केला नव्हता. तेव्हा प्रकाशरावांनी आपल्या भावाला वृद्धाश्रमात जाण्याबद्दल सांगितलं. त्यांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा सदानंदराव आपल्या डोळ्यातलं पाणी थांबवू शकले नाहीत. सदानंदरावांनी आपल्या भावाला छातीशी लावून म्हणाले, प्रकाश मी अजून मेलेलो नाही. मी जिवंत असताना तुला कुठेही जाण्याची गरज नाही आणि तुला जावंच लागलं तर तू एकटा जाणार नाही. माझ्या भावा मी पण तुझ्याबरोबर येईल. आजपासून तू आमच्याबरोबर ह्या घरात राहशील. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, नाही दादा, मला कोणावरही ओझं व्हायचं नाही. मी जसा आहे तसा ठीक आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये आहे ते पण ठीक आहे. तू माझी काळजी करू नकोस. सदानंदराव म्हणाले, काय म्हणालास? तू माझ्यावर ओझं होशील? तू असा कसा विचार केलायस का? प्रकाशरावांना आपल्या भावाचं ते बोलणं ऐकून खात्री झाली, पण ते मनातल्या मनात विचार करू लागले. कदाचित प्रेमापोटी मी हे सगळं सांगितलं. दुसऱ्या दिवशी प्रकाशरावांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सदानंदरावांनी आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना सांगितल्या. सदानंदरावांचे बोलणं ऐकून त्यांच्या मुलांनी आनंदाने प्रकाशरावांना आपल्याजवळ ठेवून घेण्यासाठी तयार झाले. सगळ्यांचा एकच विचार होता, आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊया आणि त्यांना प्रकाशरावांना आपल्याजवळ ठेवायचं होतं. त्यांच्या पेन्शनला नव्हतं. सदानंदरावांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने कोणतीही आपत्ती न दाखवता स्वीकारली होती. म्हणून सदानंदरावांना आपल्या संस्कारांवर आणि आपल्या मुलांवर फार अभिमान वाटू लागला.
ते मनातल्या मनात म्हणाले, कसं आहे, त्यांनी फक्त एकदाच सांगितलं आणि सर्वांनी त्यांना समर्थन दिलं. प्रकाशरावांना सदानंद रावांच्या घरामध्ये प्रेमाची कसलीही कमतरता नव्हती. प्रकाशराव जेव्हा पण पैसे देण्याबद्दल बोलत होते तेव्हा घरातले त्यांच्यावर नाराज होत होते, कारण सर्वांसाठी ते त्यांच्या घराचा हिस्साच होते. एके दिवशी प्रकाशराव आपल्या मुलींनी त्यांच्याबरोबर केलेल्या व्यवहाराबद्दल आठवून रडत होते. त्यावेळी सदानंदराव खोलीमध्ये आले आणि त्यांना रडताना पाहून घाबरून विचारलं, प्रकाश, तू का रडतोयस? काही त्रास होत आहे का तुला? कोणी काय म्हटलंय का? प्रकाशराव आपल्या भावाला थांबून म्हणाले, दादा, तू हे काय बोलत आहेस? माझ्यावर तर सगळे प्रेम करतात. मला सर्वांचं प्रेम मिळून आनंद झाला आहे. मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की ज्यांच्यावर कधी प्रेम केलं नाही, ज्यांचा कधीही दुःख किंवा त्रास विचारला नाही, ती मुलं आणि सुना आज मला त्यांच्यापासून वेगळं करू इच्छित नाहीत. आणि मी ज्यांच्यावर सगळं निच्छावर केलं, ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकला, त्या मुलींनी आज आपल्या बापाची नाही तर बापाच्या पैशांची गरज आहे. खरंच म्हणतात ना, आजच्या जगात मुली मुलांपेक्षा कमी नाहीत. ही गोष्ट एकदम बरोबर आहे. जिथे एका बाजूला मुलं आईबापाकडे आपला अधिकार मागायला मागे पुढे पाहत नाहीत, त्यांना आपल्या आईबापाशी काही देणं घेणं नाही आणि देणं घेणं नसतं, फक्त पैशांवर प्रेम असतं. आणि तिथेच आज मुली पण अशाच होत चालल्या आहेत. त्यांना आपल्या आई वडिलांचं, आई बापाची, त्यांची संपत्ती प्रिय आहे. मी सगळ्यांबद्दल कदाचित सांगू शकत नाही, पण माझ्या मुली तर अशाच आहे. दादा, त्यांना फक्त माझ्यावर प्रेम नाही, फक्त माझ्या पैशांवर प्रेम आहे. आणि आपण नेहमी मुलांना चुकीचं मानतो, चुकीचं समजावतो. सुनांना कधी आपलं समजत नाही. त्यांना सुना सासू सासऱ्यांच्या वाईट वेळेत त्यांच्या बरोबर राहतात, त्यांनी सेवा करतात. कोणती मुलगी आपलं घरदार सोडून आपल्या आईवडिलांची सेवा करायला येते? तेव्हा नेहमी सुना करतात. पण दादा, या ठिकाणी पण मी कोणाबद्दल बोलत नाही, पण आपल्या घरातील मुलं अशीच आहेत. ह्या दोन्ही गोष्टी मी माझ्या जीवनातून अनुभवलेल्या आहेत. दादा, आजच्या काळात मुलगा, मुलगी आणि सून प्रत्येकजण एका वस्तूप्रमाणे आहेत. मग आईबाबांची वाटणी करायची असो किंवा त्यांच्या संपत्तीची, एका बाजूला मुलं वाईट आहेत तर दुसऱ्या बाजूला मुलीही वाईट आहेत. दादा, ज्या ठिकाणी सुना वाईट आहेत त्या ठिकाणी जावई पण. खरंच दादा, सगळं सारखे नसतात. आता प्रकाशराव मरेपर्यंत आपल्या दादाबरोबर राहिले. त्यांना कधी कोणी कुठेही जाऊ दिलं नाही आणि त्यांच्या कोणत्या मुलीच्या घरी आणि नाही कोणत्या वृद्धाश्रमात. आता दोन्ही भाऊ आनंदाने एकत्र आणि एकाच घरात गुण्यागोविंदाने राहू लागले. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या आजच्या कथेमध्ये काय वाटलं ते तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.